अरे हे काय दूध निघतंय माशाचं? काय व्हरायटी आहे, फक्त आरले जाईल. चिवडा जोपर्यंत भेटत तोपर्यंत आपल्याला हार नाही मानायचं. करेक्ट. काढ 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 काढ. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी एक इंटरेस्टिंग व्लॉग आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मला फार वेळ घालवायचा नाही आहे या भाषणबाजीमध्ये, म्हणून तर मी डायरेक्ट पॉईंटवरती येतोय. मी चाललोय, आज पावसाळा आहे, नदी किनारी माझं घर आहे. सो मी वल्गणीला चाललेलो आहे आज, म्हणजेच मासे अंडी सोडायला येतात त्या ठिकाणी मी आज जातो आणि माशांना पकडणार आहे. आणि धमाल येणार आहे खूप. माझं पहिलं म्हणजे लहानवडी पप्पासोबत एकदा गेलो होतो, त्यानंतर आत्ता डायरेक्ट जवळजवळ 20 वर्षांनी मी जातोय आणि प्रथमेश सोबत माझ्या असणार आहे. आणि त्यामुळे मी फारसा घाबरत नाही आहे सापांना वगैरे, कारण तो स्वतः सर्पमित्र आहे. तर खूप इंटरेस्टिंग आहे हे सगळं आणि मी खूप एक्सायटेड आहे. बघूयात, आता निघाले, मी कार वगैरे काढलेली आहे आणि आता मी निघतोय पुलाजवळ जिथे मला प्रथमेशने बोलवलंय. तर भेटूयात. मित्रांनो, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की भर पावसाचा का मी निघालोय, मी पाऊस थांबायची वगैरे वाट का नाही बघत आहे. तर याचं कारण असं आहे की मासे जे वल्गणीचे असतात ते फक्त आणि फक्त पावसातच येतात, म्हणजे जास्त करून तर पावसातच येतात. त्यामुळे मी आता पावसातच निघतोय. प्रथमेश बोललाय खरा, तो थांबलाय पुढे म्हणून कुठेतरी, म्हणजे तो दिसत तर नाही आहे मला. तर फायनली आता मला प्रथमेश भेटलेला आहे इथे, आणि हा ब्लॉग माझा सेटवरचा किंवा फिल्म सेटवरचा वगैरे नसून हा फार वेगळा ब्लॉग आहे. आणि हे प्रथमेशचे मित्रसुद्धा सोबत आहेत, आणि हा आहे प्रथमेश, आणि प्रथमेश आज आपल्याला वल्गणीला घेऊन जाणार आहे. तर बघूया. हा फक्त वा, आता मला फील येतोय जरा. तर बघूयात कसं होत आहे आपलं आजची वल्गण. सुरू करूया. पाऊस पण प्रचंड आहे आणि हा परफेक्ट टाईम आहे मासे पकडण्यासाठी. तुम्ही डिस्टन्स बघू शकताय त्यांच्यातलं आणि माझं. ही पोरं म्हणजे इतके फास्ट चालत आहेत, त्यांचा रोजचा रस्ता आहे, त्यामुळे त्यांना कसलीच भीती नाही वाटत आहे. आणि मी इथे पडीन की काय, माझे दात पडतील की काय या. आता तर एवढंसच पाणी आहे, पण नंतर छातीभर पाणीसुद्धा आपल्याला लागणार आहे असं तो विघ्नेश म्हणाला. हां, चिंबोऱ्यांचं ना, ते कधी येतं सीझन मग साधारण? हां, अच्छा. त्यांनी सांगितलं की शक्यतो ह्या एरियात आरल्या मासाच मिळतो, पण जर आपल्याला शिवडा मासा सापडला तर मग आपण नशीबवान. सवयीचा रस्ता नसल्याने मी पहिल्यांदा पडलेलो आहे, अजून बऱ्याचदा पडायचं आलेलो तो बघा, पडला विघ्नेश, पडला आत्ता जस्ट. डेंजर आहे हे सगळं, बापरे. आता एवढ्या मेहनतीनंतर जर तो शिवडा मासा नाही मिळाला तर मग सगळी मेहनत वाया, कारण मला बघायचाच आहे तो मासा कसा दिसतो तो. बापरे. मोबाईल एक नंबर ना. गाडीच्या चावीला काय होणार नाही ना? नाही, सेन्सर आहे. हा हो, नाही मी ह्याच्यात पिशवीतच टाकली आहे. साधारण किती तास? अर्धा तास चालायला लागेल. 10 मिनिटं. हा रे, सगळ्यात मागे आहे मी आणि गेलो. छातीवर पाणी आहे. मोबाईल काय वरतीच ठेवून द्यायला लागेल आता. बघा, आता अजून मासे दिसणार आपल्याला जाळ्यात लागलेले. चला जाऊयात. संकेत कोळी, संकेत कोरलेकर, संकेत कोळी फिशिंग लवर खास आलाय वल्गणीसाठी. संकेत कसा वाटतं वल्गणीला येऊन?
कमाल वाटतंय. आणि हे जसं आपण व्हिडिओवरती वगैरे बघतो तितकं सोपं नाही आहे अजिबात. त्यामध्ये हे करायचं पडला तरी एक नंबर संकेतची वल्गन. संकेत फुल खुश आहे. हॅलो 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 काटा लागेल ना. हॅलो नागे साहेब घ्या हात लावा. सुरुवात करा. असू दे जाऊ दे. दादा जवळ ये तू जवळ आपला माशाचा अंडा नाही जायला पाहिजे. विघ्नेशचं एकच म्हणणं आहे, जाळीच्या या बाजूला राहा, त्या बाजूला जाऊ नका, म्हणजे जाळ्यांवरती पाय देऊ नका. नंतर खाणार. आई शपथ, हे हा बघ किती मोठा मासा आहे. आतापर्यंतचा हा मोठा हरलाय ना. मोठा आहे विघ्नेश. हो दादा दादा हो. तू असं नको करू, भेटले ती पण जाईन. अंड्याचा आहे काय रे मोठ्या. सांग काय नको सांग मच्छी सांग काय काय. काय नाही काय व्हरायटी आहे, फक्त आरले जाईल सगळं आरले जाईल. आतुरता आमच्या शिवड्याची. तांबूस आहे. आता यानंतरचा प्लॅन काय अजून तर चावी घेऊन येतो. यानंतर काय आपण जाणार कुठे. चावी घ्या आणि सोबत मच्छी आपल्याला सर्व खावायची आहे. तुझी आई बनवणार आहे. वा कडक. आणि आता अजून आता आपण छातीपर्यंत पाण्यात चाललो. पाणी जास्त पण कमी नाही आणि आपण आऊट. चला बघता आपल्याला शिवड्याची एक घरी गेलाय आपल्या शिवडा. एवढे मासे मिळाले तरी पण ते खुश नाही आहेत, कारण त्यांना शिवड्याची आतुरता आहे. या आता तिथे जो विघ्नेश गेलेला आहे त्याचं बघू शकता तुम्ही, तो छातीभर पाण्यामध्ये आहे आणि तो अजून खोल चाललाय. तर शिवडे जे आहेत ते इतक्याच खोल पाण्यात लागतात. तर बघूयात त्यांना सापडतोय की काय. जंगलात आपण जेव्हा शिकारीला जातो तेव्हा कसं भेकर वगैरे फार नशिबाचा भाग असतो मिळणं, तसं इथे कोणता मासा असतो म्हणजे शिवडा. कानस आहे. तो मिळणं मुश्किल असतो का. एकदम मुश्किल. तुला नशिबाचा ते कानस ज्याला भेटेल ना हा ते बघ काय भेटल. अरे काय भेटलं काय. ये प्रथमेश. अरे जाऊया काय. काय शिवडा जोपर्यंत भेटेल तोपर्यंत आपल्याला हार नाही मानायचा. शिवडा आहे काहीतरी आहे तिथे. हे शिवडा आहे बहुतेक तो. काढ. अरे भेटला. आई शपथ कडक. फॅन्टास्टिक. तो बा अजूनही काय तिथे. आई शपथ. बाप रे, अरे तो केवढा मोठा आहे. वा भेटलेला आहे. हे आहे ते ठिकाण जिकडे सगळं शिजवायला घेतलेलं आहे. आणि आता मस्त आधी येऊन इथे जेवायला बसलेले आहेत पंगत. अशी माझी कधी बॉडी होईल अशी. एवढं चालून खूप भूक लागली होती आणि विघ्नेशच्या आईने झणझणीत मस्तपैकी माशांचा रस्सा वगैरे बनवलाय. प्रथमेश आता पुढे, आता हे आपण मासे पकडलेले आहेत, त्याचा पुढे जाऊन काय करू मी घरी. ते जे मासे आहेत ना हा त्याचा अंडा आहे ना हा दाखवतो तुला कसं. विघ्नेश तू गाडी फास्ट चालवतोस हे कळलंय आता लगेच जस्ट.
हा मासा आहे ना, हा इकडनं त्याला पुश कर, हा इकडच्या बॅक साईडून त्याचा तो अंडा बाहेर हा निघतो. हा अंडा बाहेर निघाल्यानंतर त्याला व्यवस्थित थोडा हा हे कर, एका ताटामध्ये घे आणि त्याच्यानंतर आपली लसूणची वगैरे आहे ना, हा. त्याला पहिले फोडणी दे आणि मग त्यात आपलं नॉर्मली मीठ मसाला फ्राय करून घे. फ्राय हा? बाकी खतरनाक. रस्त्यात वगैरे टाकू नको, त्याची टेस्ट लागणार नाही. वल्गनीचा जो आहे ना, हा तो तुला फ्राय करून त्याची टेस्ट येईल. बाकी मच्छी आपण रेग्युलर आपण खतरनाक. उद्याच्या उद्या लगेच. ओके डन. तुझ्यासोबत मजा आली खूप. बॉडी बिल्डर. चल बाय, मजा आली प्रथमेश. येस, कोली रॉक.